श्रीकला घे. एकदम थंड थंड आहे, मला लय आवडतं. थँक्यू. तुम्हा दिग्रसकरांच्या घरात ही श्रीकला आली. आज मी सांगते. या मोठ्या बाईने ह्यात काहीतरी मिसळलंय असं वाटतंय. तू अरे का भरले ना मी, पण कोणी बघायला तर सोड मला. राजा को रानी से प्यार हो गया. तुला ना लय नाटक सुचायली. तिथं पण सगळे घरचे बसले, काही चाळ करायला लागला आपल्या. तू अगं नवरा आहे तुझा मी, आणि एवढ्या रोमॅन्टिक मौसम मध्ये जर नवरा रोमॅन्टिक नाही झाला ना तर पाप लागतो. आयो मायो का खतरनाक लाजलीस ग. बस सोड जा, बघतील ना कोणी. बघू दे. आणि ते तिकडे शिष्य एकोटी जवळ बसले, त्यांचं तिकडे चालू दे, आपण इकडे आपली पार्टी करू. आणि कोणी विचारलं तर? तू अगं कोणी विचारणार नाही. अगं रमलेत ते तिकडे सगळे, ते तिकडे रमलेत, आता आपण इकडे रमू. अरे तुम्ही कुठं होतात? मला तर दिसतच नव्हतं तुम्ही. इथंच होतात का? ए बाई, आता ते क्लासिकल सेमी क्लासिकल देवादिकांची गाणी समज झाला असेल ना, आता दुसरं काहीतरी म्हणा बाई. एकदम बोर बोर कंटाळवानं झालंय. राया ए राया, उलटा बरं उलटा. राया चांगलं ढिंच्याक गाणं लाव. मोठ्या बाई, तुम्हाला नाही वाटत की तुमचं जरा जास्त होत? आता एक मस्त गाणं लाव. समजा असे काय पाहताय माझ्याकडं. आता मोठ्या वय नाचणार, हॅपीनेस वाहणार हॅपीनेस. लाव. आजच्या शेतावरचा जेवणाचा बेत चांगला झाला नाही. सगळी माणसं जरा मोकळी झाली, हसतायत खेळतायत.
मनावरचा ताण मोकळा झाला. किती आनंदीत बघा ना सगळे. हो. मोठ्या बाई, ह्या श्रीकलाची विकेट काढायला आलात आणि स्वतःच क्लीन बोल्ड झाल्यात. श्रीकला. हाय ग, मज्जा आली ना? मोठ्या बाई, अहो किती मज्जा आली, धम्माल. आणि आणि काय नाचता हो तुम्ही, एक नंबर डान्स करता. तुम्हाला सांगू का मोठ्या बाई, हा, मला ना तुम्हाला नाचवायचंच होतं, म्हणून तुमचा ग्लास मी बदलला. श्रीकला, तुला एक सांगू, मला ना तुझ्या बरोबर डान्स करायचा होता, म्हणून मी तुझ्या ग्लासात थोडस औषध टाकलं. पण तू माझ्यावर नाचलीस नाही आणि औषध पण नाही प्यायली, म्हणून मला त्या इंदी बरोबर नाचायला लागलं. मला ना ती इंदी अजिबात नाही आवडत. ती समोर आली ना तर डोसकच फिरत माझं. असं वाटतं ना तर तिला घरात हुसकून द्यावं, पण मला कोणी मदत नाही करत. तू करशील का मदत? मी? हा, मोठ्या बाई, अहो ह्यात मी कशी मदत करेन तुमची? आणि इंद्रायणी ताई किती चांगल्या आहेत, आपल्या घरासाठी किती काय काय करत असतात त्या. हे गप घ्या. जी गोष्ट मला माहिती ना ती नको सांगूस. मी ना एक दिवस तिचा जादूने बेडूकच करणार. मोठ्या बाई, तुम्हाला पण जादू करता येते? तुम्हाला पण म्हणजे? तुला पण जादू करता येते? नाही, मला कुठे येते. मला असं विचारायचं होतं की तुम्हाला जादू करता येते? नाही ना, जमत असत ना ती जादी असती ना बेडू धाव. नाही जमत ना मला. तुम्हाला फार इच्छा आहे ना असं काहीतरी करण्याची? मी शिकवलं तर? कराल का जादू? हा. ठीक आहे, उद्या शिकवेन. हॅलो पांचाळ सर. हो सर, मी बरी आहे. सर, मी तुमच्या ज्युनियर जवळ एक फाईल दिली होती, ती वाचायला वेळ मिळाला का? नाही सर, ओपन अँड शट केस नाही आहे, तुम्ही प्लीज. शक्य नाही. नाही नाही सर, मला अनुभव नाहीये, कॉन्फिडन्सही नाहीये, मी ही रिस्क नाही घेऊ शकत. एनिवेज सर, थँक यू. हॅव अ गुड डे.
आता काय करू? श्रेयसने मानसी मॅडमचा नंबर दिला होता. आउट ऑफ कव्हरेज. MA LLB इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर. काय म्हणाले मग तुमचे सिनियर पंचायत साहेब? अरे ते असते तर कसलंच टेन्शन नव्हतं, पण एका आमदाराच्या पोराच्या केसमध्ये बिझी आहेत ते. एवढेच बोलले ते? अजून काहीच नाही म्हणाले तुला? कमाल. LLB करत असताना ज्यांच्याकडे तू 2 वर्ष काम केलंस तेच पंचायत साहेब त्यांच्या ब्राईट स्टुडंटला अजून काहीच नाही बोलले. आश्चर्य. ते मला म्हणाले तूच लढ ही केस. चला, म्हणजे पंचायत साहेबांनी सुद्धा माझ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं म्हणायचं. जय हो इंद्रायणी LLB. नाही बाबा, मी LLB केलंय खरं, पण प्रत्यक्षात असं कोर्टात कधीच उभं राहिले नाहीये. मी प्रॅक्टिस पण केली नाहीये कधी. मला कसं जमणार आहे? मी नाही करू शकत हे. हिंदू अगं शांत हो. मला माहिती तुझ्या ती योग्यता आहे म्हणून. अरे पण करिश्मा ताईच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी अगं हिंदू, तुला माहिती सगळेजण ना या केसकडे ओपन अँड शट असंच बघताय. पण मला माहिती आहे तू जर वकील असलीस ना तर तुझ्या एवढं जीव तोडून तिची बाजू कोणीच नाही मांडणार. हिंदू अगं करिश्माला ना फक्त तू आणि तूच निर्दोष सिद्ध करू शकते. नारायणीताई, नारायणीताई. हो, काय ग? मी भाज्या चिरून ठेवल्यात किचन मध्ये आणि कुकर पण लावलंय. 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा. अगं बाई, तू माझ्यासाठी काहीच काम नाही ठेवलंस? येते. इंदू थांब, इतक्या लगबगीत कुठे निघालीस? ते करिश्मा ताईसाठी जरा जाऊन येते बाहेर. शेवटी बहीण आहे, मी नाही करणार तिच्यासाठी तर कोण करीन? येऊ दे तिला, चांगलीच चडकावणार आहे मी. माझ्या मुलाला त्रास देते नालायक नुसती. ताई, मला माहिती आहे तिचं चुकलंय आणि या चुकीसाठी तू तिला जी शिक्षा देशील ना ती मला मंजूर आहे. मला काही हरकत नाही, पण जो गुन्हा तिने केलाच नाहीये त्याच्यासाठी शिक्षा नको ना ग. येते मी. ए इंदे, थांब. आओ, कुठे निघाली? ते जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येते. चांगल्या घरातल्या बायकांनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायची नसते, माहित नाही का तुला? पण न्यायासाठी जावंच लागतं ना तिथं. कसला न्याय? करिश्माताई, तिला घरी आणलं पाहिजे ना. किती काही झालं तरी या घरातलीच आहे. किती नाही, ती या घरातली नाही. तिला आसरा दिला तर कसले रंग उधळले तिनं. नालायक, खुनी. अजून गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. अगं त्यांच्याकडे काय ते आय विटनेस का काय म्हणतात ते रात्री बेरात्री मोहितरावांकडे कशाला जायला पाहिजे तिनं? आणि या सुशिलेचं पण लक्ष असायला पाहिजे ना. नाही, सुशिला दिवसभर उंडरती आणि बाप तिथं आखातात तेल उपसतोय. हे बघा मोठ्या बाई, मला मान्य आहे की करिश्माताई बेजबाबदार वागली, पण ते खुनी नाहीये बघा. हे तू कशावरून सांगतेस? कोण आहेस तू? पोलीस आहेस का कोर्ट आहे? तिची बहीण असणं पुरेसं नाही का? इंदू, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय आम्हाला, पण करिश्मा निर्दोष आहे, तू कोर्टात कसं सिद्ध करणार आहेस?
तू काय तिथे जाणार आणि सांगणार का ती माझी बहिणी माझी बहिणी सोडा तिला, ती निर्दोषच असणार असं सांगणार का? बर तू काय कुठे चालली ना तिथे जा, मला काय घेणं देणं त्याच्याशी. जा तू, पण मला पंचायतीच्या ऑफिस मध्ये सोड. चल लवकर, नारायणी पर्स आण ग, चल. हो लवकर आण. आणते. मोठ्या बाई काय झालं? आज काय करताय? चल ना. अहो, काय चाललंय तुझं? चल म्हणलं की चालायचं, मला अडगं लावायचं नाही. हे बघा मोठ्या बाई, करिश्माताई माझी मोठी बहीण आहे आणि मी तिच्यासाठी वाटेल ते काही पण कर. तू खड्ड्यात उडी मार, नदीत पड, नाही तर आभाळात उड, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हे बघ, एक लक्षात ठेव, मी आनंदीबाई अंताजी दिग्रसकर, मला एकाच गोष्टीशी देणं घेणं आहे, ते म्हणजे दिग्रसकरांचं घर. बाकी तिकडं तुम्ही काही पण करा, मला काही देणं घेणं नाही. ये बाई, आता एक गोष्ट ऐक, ते म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टी केली ना. हुरडा पार्टी बाकीच्यांसाठी होती, तुम्ही तर म्हणजे हा बतो बा, त्याच्यासाठी मी ईश्वराकडे माफी पण मागितली. त्याच्याबद्दल काही बोलू नको, मुळात ना मध्ये मध्ये तू बोलूच नको. आता मी काय सांगते ते नीट ऐक. त्याचं काय झालं म्हणजे, ते मी तुला सांगितलं होतं ना का तिच्या ते कोल्ड्रिंक मध्ये मी ते मिक्स करणार आहे म्हणून, ते मी मिक्स केलं. पण ती पोरगी लई छत्री निघाली. तिने ना बहुतेक गिलासांची आदला बदल केली आणि मलाच ते पिऊ घातलं. म्हणजे तुमचं बोलणंच नाही झालं का? नाही नाही नाही, तसं कसं होऊ देईन मी, बोलणं झालं. ती म्हणे जादू करती. जादू करते? हा, एवढंच काय, ती मला असं म्हणाली का ती मला शिकवेल पण. तुमच्या ना ऐकण्यात काहीतरी गफलत झाली मोठ्या बाई. नाही ग बाई, नीट ऐकलंय मी. तुला काय वाटलं मला ती चढली होती? नाही म्हणजे काय झालं, तो गिलास मी घेतला, एक घोट प्यायले मी, मला कसं तरीच वाटलं, एकदम एकदम कडू कडू. असं थोडीच असतं ते कोल्ड्रिंक. म्हणलं काहीतरी वेगळंच आहे, म्हणून अजून एक घोट पिऊन पाहिला. म्हणलं नाही नाही नाही, हे काहीतरी निराळच दिसतंय, म्हणून इकडे तिकडे पाहिलं आणि फेकून दिलं. मी प्यायलेच नाही. आणि तुला जे वाटतं ना का मला ते चढली म्हणून, ते चढली नव्हती, नाटक केलं होतं मी त्या श्रीकलेसाठी. मायो, भयंकर आहे हे. हा मग तेच तर तुला सांगते, नुसतं भयंकर नाही, महाभयंकर आहे, एकदम महाभयंकर. तिनं कदाचित जादू केली पण असेल आणि यापुढे सुद्धा करणार असेल. नुसत्या कल्पनेनेच माझा थरका पुडतोय, तरी असं एकदम हावसन गळते, घाबरं घाबरं व्हायला लागतंय, छातीत धडधडतं माझ्या. मोठ्या बाई, अशा हातपाय गाळू नका, ठुराया आपल्या पाठीशी. डॉक्टर गोपाळ, कोण होतास तू वडी? आणि काय झालास तू? नाही 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 नाही, झाला नाही. ऍक्च्युली मी तुला असा केला, हो ना? रोबोट गोपड्या. ए गोपड्या, तुला तुझ्या हुशारीचा अभिमान नाही, माज होता ना, माज. हा होता की नाही? मग मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुझा हा सगळा माज तनकन केला.
तुझ्या हुशारीचा ना फारसा असं चोळा मोळा करून टाकलाय. घोपड्या, तू ना माझी पंचिंग बॅग आहेस रे, बायकोचा गुलाम. माझ्या अर्कशक्तीने तुझ्या तर्कशक्तीला त्या खुंटीवर बसवलंय. तेव्हा बघ बघ बघ, दिसते का? हा, तुला असं असं ठोंब्यासारखं बसलेलं बघताना ना मला जाम मज्जा येते रे. आपण एक सेल्फी काढूयात. हे बघ कसं आलंय, मस्त ना. ए वेट वेट वेट, माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे. इकडे बघ बरं. हा फोटो कसा आला? छान आहे ना. काय की तू स्वर्गवासी झाल्यावर तुला ह्याच फोटोवर मला हार टाकता येईल ना, म्हणून काय काय तुला सांगू का रे गोपड्या, मला ना हे असं अर्क देणं वगैरे हे काही करण्याची गरजच नाहीये तुला. तुझी ती एक्स इंद्रायणी अजूनही तुझ्या आजूबाजूला गिरट्या घालत असते रे, म्हणून मला मला ना असं सेफ्टीसाठी हे करावं लागतं, बाकी काही नाही. पण थोडेच दिवस हा, तू काही काळजी करू नको. थोड्या दिवसात तू सरळ ढगात गेला तुझ्या अनिता काकाकडे, मग बस त्यांच्यासोबत रम्मी खेळत. रत्नाला भेटायला गेला होतास ना तू? त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. स्वतःच्या एक जोरात थोबाडीत मारून घे. यू फूल. फूल नाही, युजफुल आहेस तू. तुझा यूज संपला मग तू पण संपलास. करेक्ट. ए घोपड्या, बायकोचं ऐकायचं. स्वर्गात जागा मिळते मला, ऐकशील ना? गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर सर. बसा. कशाला आलात तुम्ही इथे? हे बघा, सारखं सारखं तुमच्या बहिणीला तुम्हाला भेटता येणार नाही. मी मला माझ्या बहिणीला भेटू द्या असं म्हणाले का? मग कशासाठी आलात तुम्ही इथे? मला आय विटनेसच्या स्टेटमेंटची कॉपी हवी. अहो, ते काही खिरापत आहे का? म्हणायचं काय तुम्हाला? हे बघा, ते सरकारी डॉक्युमेंट आहे, ते मी असं कुणालाही देऊ शकत नाही. आरोपीच्या वकिलाला तरी द्याल ना? हो, त्यासाठी आधी वकील शोधा, मग बघू पुढचं पुढे. मिळाला का तुम्हाला वकील? हो हो. करिश्मा दत्तोबा शेलुकरची वकील तुमच्या समोरच उभी आहे. सत्य बाहेर येणार आणि करिश्मा ताई निर्दोष मुक्त होणार. कारण ही केस मी स्वतः इंद्रायणी यादवक्ष दिग्रसकर लढणार. श्रीकले, काल लई मज्जा आली ना?
मोठ्या बाई, अहो काय धमाल केलीत तुम्ही. आणि मला माहिती नव्हतं तुम्ही इतक्या मस्त नाचता ते. मज्जाच आली. हे आपला असच अशीच नाचले, पण तुझ्या अंगी नाना कला आहेत बर का. बर चल आता ना मला जादू शिकव. इंद्रायणीला धडा शिकवायचा आहे. मोठ्या बाई, इंद्रायणी ताई मोठ्या आहेत. मी त्यांना धडा कसा शिकवणार? अग तू नाही धडा शिकवायचा, धडा मी शिकवणार. हं. तू फक्त मला जादू शिकव. काय मोठ्या बाई, तुमचा ना सेन्स ऑफ ह्युमर पण फारच कमाल आहे. आजच कळलं मला. म्हणजे का? म्हणजे विनोद बुद्धी. काय मस्त विनोद करता हो तुम्ही. वेळ पांघरून पेडगावला जायचं नाही. आपलं काल काय बोलणं झालंय ते लक्षात आहे ना तुझ्या? हो मग. अहो काय धमाल केली तुम्ही मोठ्या बाई. ते नाही, त्याच्याबद्दल नाही बोलते मी. काल आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तुझ्या लक्षात आहे ना? आपण काल रात्री बोललेलो. हा मग मला काही आठवत नाही हो मोठ्या बाई. नाही, तुला ना रोज 4 बदाम भिजवून खायला दिले पाहिजेत. अगं ते नव्हती का तू म्हणाली तर तू मला जादू टोना शिकवणार आहेस? शिकव. मोठ्या बाई मी शिक्षिका आहे. शाळेत लहान मुलांना भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकवते. तुम्ही जे काही म्हणताय ना त्याबद्दल मला काही माहिती नाही, त्यामुळे हा विषय माझ्यासमोर बोलू नका. मला शांतपणा शिकवतीस? मूर्ख समजतीस मला काय? तुम्हाला काय समजायचंय ना ते समजा. ए माझ्याशी 3-5 करायचं नाही बर का. मी कशी आहे ना ते तुझ्या जावेला जाऊन विचार. पळता बोई थोडी करून टाकेल. हाल हाल केले होते तसे तुझे पण करीन. अय जादा शांतपणा करू नकोस. ताप्ती सळई घेईन आणि डाग देईन तुला. हात सोडा मोठ्या बाई. सोडणार नाही. मी सांगतेय तुम्ही हात नाही सोडणार. सोडा ना माझा हात प्लीज. हे रडा भेकायचं काम नाही. हा सोडणार नाही. आधी शिकव मला शिकव. हा मोठ्या बाई, अहो काय करताय? ए मोठ्या बाई, अहो खरंच उठायची नाटकं केली. सोड तिचा हात. तू घाबरू नकोस ग, मी आली आहे ना. नको रडूस. शकुंतला आमच्या मध्ये येऊ नकोस. हा अहो एवढं झालंय काय? ए माप ओलांडून दिग्रसकरांच्या घरात आली आहे तेव्हा मापात राहायचं. गप. काय झालं? काय इतकं रागवलं तुला त्या? ते तुम्ही मोठ्या बाईंनाच विचारा. गप रडू नकोस. मोठ्या बाई, मोठ्या बाई, थेरडे, तुला काय वाटलं ही श्रीकला तिची जादू इतक्या सहजासहजी तुला शिकवेल? आली मोठी.
आय विटनेसचं स्टेटमेंट. मोहितरावचा खून नक्की 11:15 वाजताच झालाय, कारण त्याआधी त्याने विनीतला फोन केला होता. म्हणजे मोहितराव जिवंतच होता. समझने वाले को इशारा कॉफी. ए जे बघतेस काय प्रेमानं, कॉफी आणले तुझ्या बागानं. ये नंबर 1 कॉफी. अरे पण मी बनवले असते ना. काय इंदू, काम पण तूच करायचं, कॉफी पण तूच करायची, आणि मी काय फक्त बघत राहणार? वाईट नवरा आहे का मी? ते काय म्हटलं, बायको किती वेळची वेळासारखी एकटीच बडबडती, पण नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे ना. मग म्हणलं काय करावं, एक मस्त कॉफी आणून देतो, बरं वाटत. एक नंबर काम केलं साधू. ह्या केसचं काम करत करत डोकं जड झालं होतं बाई माझं. प्यार की झप्पी तो टेंशन करे खच्ची, आजा मेरी बच्ची. काय ग इंदू, एवढा अभ्यास करून काय लागलं का हाती? हा आय विटनेस कुठून आलाय ना हेच कळत नाही. आदू चल माझ्या बरोबर, आपण त्या मोहितरावच्या घरी जाऊन बघू काय मिळतंय का. हे आता सही वेळ कमीच आहे आपल्याकडं. आदू हे बघ, आळशीपणा करू नकोस, बायकोचा आदेश आहे. चिच्चो आज्ञा बायको. गुड. आदू, करिश्माताई 11:15च्या आसपासच या घरातून निघाली होती, पण तिला चिट पाखरू दिसलं नाही. तर असं कसं काय शक्य? कावळ्याची नजर आहे तिची. बरोबर आहे, म्हणून तर चेक केलं पाहिजे की हा आय विटनेस लाय विटनेस तर नाही. ते करिश्माचं काय झालं असेल माहिती? एवढ्या रात्री आली ती, तस सरभरली असेल, घाबरली असणार 100%. मग काय तिचा फोकस हल्ला असेल ना, आणि अशा वेळी माणसाचं प्रोसेसिंग स्लो होतं, लॅग होतं माणूस. तो आय विटनेस म्हणत होता की त्यानं खिडकीतून बघितलंय करिश्माताईला खून करताना. शक्यच नाही. जर त्याने पाहिलं असतं तर पकडलं नसतं का तिला लगेच? बोंबाबोंब नसती गेली. पण असं काही झालं असतं तर ना, असं काही झालंच नाही. करिश्माताईने स्वतःची शपथ घेऊन सांगितलं की तिने काही केलं नाही. आदू चल जरा आज जाऊन बघू. आदू मी मागच्या बाजूने बघून येते. मी इकडे बघतो.
आदू आदू इकडे बघ. डोळे उघड आदू 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 ए आदू 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 उठ आदू डोळे उघड. माझ्या आदूला हात लावतो. हिम्मतच कशी झाली रे तुझी. तुझी हिम्मतच कशी झाली रे माझ्या आदूला हात लावायची. मास्क काढ. हात तर तुझा चेहरा बघूनच राहते. हे घाबर गुंड्या पळतो कुठं. तुझ्या तर आदू 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 अरे तू बरं आहेस ना. तू बरं आहे ना. मी पाणी आणते तुला. मी पाणी. त्या नालायकाने मागून हल्ला केला का डोक्यावर. तू त्याचा चेहरा बघितला का. नाही ना पळून गेला. पण तो जो कोणी होता ना त्याला आपण मोहितरावाच्या खोन्यापर्यंत पोहोचूच नाही असं वाटत होतं. त्याला काय माहित आपण सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही. आई 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 काय खतरनाक बाई आहे ती. अहो मारून मारून जीवच घेतला असता माझा. कोणे त्या इंद्रायणीने का. हा नाही तर काय. अहो साहेब छोटा पॅकेट आणि बडा धमाका येतो. ए पिंट्या नीट बोलायचं आपल्या समोर. अर्धवट बोललेला आम्हाला चालत नाही. बोल. अहो पोपटराव साहेब ती इंद्रायणी आणि तिचा नवरा मोहितरावांच्या घरापाशी चक्रा मारत होते. उलट्या सुरू होती. ती बाई जशी वाड्याच्या मागे गेली समितीच्या नवऱ्याच्या टाकल्यात काठीच आणली. मेला का तो. नाही ना बेहोश झालता. मी त्याच्या नाकावर हात ठेवून मी चेक केलं तर म्हटलं बापाचं जसं काम फिट केलंय तसं बाईचं बी करू. ती बाईला डेंजर निघाली ना साहेब. करून वाघिणीसारखी चवतवून अंगावर आली. अहो पोटात लाता हाणल्या, पाठीत काठीने हाणलं. कसा बसा वाचलो तिच्या तावडीतून.
तर फाडूनच खाल्लं असतं. अरे हट हट तुझ्या जिंदगीवर हे सगळं सांगताना तुला लाज कशी वाटत नाहीये? एका बाईने तुला मारला, हाणला, पळून लावला. तू तुझ्यावर. अरे त्या दोघांना आडवा करून जर तू आमच्याकडे आला असता ना, तर खुद्द या पोपटराव लांडगेने तुझा सत्कार केला असता. का नाही मारलं त्या दोघांना? कोणाला मारायच्या गोष्टी चालू आहेत बाबा? इंद्रायणी आणि अधोक्षजला. त्यांना मारायला नाही, त्यांच्यावर नजर ठेवायला पाठवलं होतं या पिंट्याला. हा त्या इंद्रायणीच्या हातचा मार खाऊन आलाय. काय? एक पिंट्या, तुला कशासाठी पाठवलेलं मी तिकडे? हं? त्यांच्यावर वॉच ठेवायला. मग मारामारी कशाला केलीस? ही नसलेली अक्कल कशाला चालवलीस? नाही 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 नाही. चालवली तर चालवली, पण अर्धवट काम केलं त्यांनी. त्या दोघांना मारलं असताना तर आमची कायमची पिढा गेली असती. घ्या, याला एक अक्कल नाही. आणि तुम्ही काय बोलताय बाबा? माझ्या प्लॅनवर प्लीज पाणी फेरू नका, प्लीज. हे बघ श्रीकला, आमच्यामध्ये गप्प बसाव तुम्ही. आणि तू रे, शेवटचं सांगत्या, मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? फालतूपणा करायचा नाही. स्वतःची अक्कल जर जास्त वापरलीस ना तर निघ इथून. ही पोरगी मेली असती ना तर सूड पुरा झाला असता आमचा. तुमचा सूड पूर्ण होणार आहे. थोडे ना पेशन्स ठेवा प्लीज. श्रीकला, किती 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 पेशन्स धरायचंय? ते दोघं मोहितरावांच्या घराजवळ गेले होते. अगं त्यांना काही ना काही संशय आलाच असेल ना. ही इंद्रायणी लय डेंजर पोरगी आहे. आपला डाव उधळू शकते. श्रीकला, कळतंय का तुला? आजचा दिवसच खराब आहे. ते डोक्याला लागलं आणि त्यात ते गाडी पण बंद पडली. हिंदू ऐक, घरात कोणाला सांगू नको हा. आणि आईला तर बिलकुल सांगू नको. काय रे अधोक्षज? हा? आणि हे काय आता हिथं दारात उभं राहून बायको बरोबर तुला काय तो काय तो डान्स असतो तो करायचा आहे काय? आणि चांगलाच कळत गेलाय रे बायकोच्या. आईला काय सांगू नको म्हणत होता. चांगले पांग फेडलेच बर का आईचे. नाही नाही मोठे भैया, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. असं काय? आता तू सांग मला, माझ्या पोराला काय म्हणायचंय ते. हा सांग. आई तू तिला तिला नको बोलू. आला बायकोची बाजू घेणारा. नाही कळलं मला. थोडक्यात काय तुम्हाला मला काही सांगायचंच नाही ना? असंच आहे ना? तसं काही नाहीये. मी इंदूला फक्त हेच बोलत होतो की आईला नको सांगू आपण बाहेर गेलो होतो. दिवसभर बायकोच्या मागं पुढं करायचंय. दुसरं काही करायचं नाही. आईची बिलकुल चौकशी करायची नाही. आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मी झोपतो जाऊ. जा 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 झोप. हा झोप. तुझी आई काही तुझ्या झोपेच्या आड येणार नाही. झोप, चांगला झोप.
मी पण येते अध्यक्षच. मी पण येते काय, मी पण येते. हा कुठे गेलो होतो? एवढ्या रात्रीचे कुठे गेलो होतो सांग की. अध्यक्ष सारखा असं डोक्याला हात लावून काय होता, काय झालंय? अगं सांग की. माझा पोरगा आहे तो, 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलंय. आता सांगते का नाही? पुन्हा असं उलट सुलट करायचा मोह टाळा. म्हणजे इतकी वर्ष आम्ही सोडाच्या आगेत जळतोय, तर जळत राहा असंच ना? नाही, आता जळणार ते दिग्रस कर. त्यांच्या एका कुलदीपकाचा बँड तर मी वाचवलाच आहे. एक एक करून सगळ्यांना रस्त्यावर आणणार. ज्या दिवशी हे असं घडेल ना, त्या दिवशी आम्ही प्रभात फेरी काढू. हो का? मग तोपर्यंत एकच करा, स्वतःच्या अकलेला जरा लगाम घाला. ए श्रीकला, स्वतःच्या बापाला शिकवायचा प्रयत्न करू नको, कळलं का? एवढेच जर तुम्ही शहाणे होतात तर इतकी वर्ष त्यांच्या चिरफळ्या का नाही उडवल्या? असं ना जातो आत्ता, या क्षणाला मी जातो आणि त्या दिग्रसकर घराच्या सगळ्या चिरफळ्या उडवून टाकतो. या पोपटराव लांडगेला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. जातो, याच क्षणाला जातो आणि मी त्यांचं विनाश करून टाकतो. मूर्खपणा करू नका, तर मी तुम्हाला अर्क पासेन आणि वेड करून ठार मारेन. श्रीकला, अगं काय बोलतेस तू हे? तेच जे तू ऐकलंस. माझा अर्क संपलाय, सांगितलं होतं ना मी तुला. कुठे आहे नवीन बाटली? दे. वारत ना? आज पैसे पैसे नाही केलंस तू? क्या बात है. माझ्या प्लॅन मध्ये दोघांनी अजिबात अडथळा आणायचा नाही. हा, शेवटचं सांगते मी. अगं सांग की. हो मोठ्या बाई, आम्ही मोहितरावच्या घरी गेलो होतो. काही क्लू मिळतोय का बघायला. मग काय मिळाला का क्लू? काय आणि काय ग? अध्यक्ष काय बोलत होता? आईला सांगू नको, आईला सांगू नको. काय आईला सांगू नकोस? आदो, आदो, डोळे उघड आदो, आदो. अय, तुला विचारते मी. काय अवघड प्रश्न विचारला का तुला? पळसाला पानं किती असं विचारलं का? अहो ते आम्ही दिवसभर बाहेर होतो ना, मग तुम्ही काळजी कराल म्हणून सांगू नको म्हणाला. असं वय. सासू आहे मी तुझी, मूर्खात काढायचं काम नाही. हा, खरं बोल, काय झालंय? त्याआधी श्रीकला घरात आहे का बघा. आता तिचं काय मध्येच? मला संशय आहे की ती घरात नाहीये.
घरात नाही. गोपाळ, सकाळपासून ना पोटात दुखतंय माझ्या. औषध देशील काय? एकदम असं डाचल्यासारखं होतंय. काय खाण्यात आलंय कुणास ठाऊक. देशील का औषध? श्रीकली कुठे गेली असेल नवीन कळ लावायला? हे पाण्याबरोबर घेऊ का? बर ठीक आहे. हे पोटदुखीवरच औषध आहे ना? नक्की फरक पडेल ना? नाहीतर असं व्हायचं दुखतंय डोकं आणि औषध घोट्याला. जोका आवडला नाही का कळला नाही? लग्न झाल्यावर माणूस हसणं गिसणं विसरतो की काय कुणास ठाऊक. येऊ? येते. ऐका ती. नाही ना, इथं नाही येते, घरात नाही कुठंच. मग इतक्या रात्रीची कुठं गेली? कुठं खपली आहे कुणास ठाऊक. मला तर असं वाटतं कुठल्या तरी झाडाखाली बसली असेल आणि भाम भाम बिम बिम भुसवा करत बसली असेल. तसलीच आहे ती नालायक. अगं मी इतके दाणे टाकले पण जायत येतच नाही. मोठ्या बाई लई पोचलेली आहे ही. हो, मला तर वाटतं तिलाच कुठेतरी लांब पोचवायला पाहिजे, नाही तर ती आपल्याला पोचवेल. गोपाळला कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि या पोरीशी लग्न करून ठेवलं. बाई काय अवस्था झाली पोराची. आता पाहिलं ना मी. मोठ्या बाई शिल्कला. हा आता चला लपू, आपण एकत्र दिसायला नको. चल लपू लपू लपू. हा श्रीकला, कुठं गेली होतीस एवढ्या रात्रीची? मोठ्या बाई, इतक्या उशिरापर्यंत तुम्ही जाग्या कशा? घरातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना असं फराकत झोपून चालत नाही. झोप जाग सुद्धा लागते. जरा जरी खुट्ट वाजलं ना तरी डोळे उघडायला पाहिजे. काय सांगत होतीस ना इतक्या रात्री कुठे गेली तीस ते? ते मी हा, मी ना विठुरायाच्या मंदिरात गेले होते मोठ्या बाई.
कसली कसली स्वप्न पडायला लागली तो मला. डोकं ना असं जड होऊन जातं, झोप लागत नाही. विठुरायाजवळ बसले आणि मन ना अगदी शांत होऊन गेलं बघा. बाई, डोकं इतकं दुखत होतं का तुझं? का विठुरायाच्या मंदिरातली मी तुला दिसली नाही? तुम्ही होतात का तिथे? हा, मी तिथंच होते आणि तू पण मला दिसली नाहीस ती. थंडी किती पडायला लागली ना मोठ्या बाई, बापरे. एवढ्या थंडीत आणि तुला घाम आलाय. मी काय म्हणते मोठ्या बाई, काय म्हणतेस तू? एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ते सांगत होतीस ना? हो सांगते ना, मी देते उत्तर. ऐक, माझं डोकं इतकं दुखतं ना मोठ्या बाई, काय सांगू. मी चहा टाकते, पण चहा पीत गप्पा मारायच्या का? हा, ही काय चहा प्यायची येळ आहे? अहो थंडी किती पडलीये. मस्त आलं टाकून चहा करते ना, छान वाटेल जरा. मला नको चहा ब्या. इकडे या. आपण शेतात जादू विषयी बोललो होतो ना, ते मी सांगते तुम्हाला. चहा पिता पिता निवांत गप्पा मारू, म्हणजे कसं सविस्तर बोलता येईल ना आपल्याला. सगळं सांगेन, चालेल का? लागली शेवटी गळाला. मी चहा टाकते. हा, तू आहे पुढे, मी आले. अहो मोठ्या बाई, धोकेबाज बाई आहे ती. कशाला गेलात तिच्या बरोबर? ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. हो मोठ्या बाई. मोठ्या बाई, आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. आणि मी अजून काय ठरवलंय माहितीये? आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ए बाई, मला ते हातच्या लाखी वगैरे नको. खरी जादू पाहिजे. हो, ते चांगलंच माहितीये मला. श्रीकले, आणखी लवकर. हो हो, झालं ना. हे काय गाळतच होते, आणते. घ्या. हा, आता मुद्द्याचं बोलायला सुरुवात कर. हो, घ्या ना.